भावा असा कसा रे तू? अशी कशी माती खाल्लीस? अरे काय केलं असतं मी सुम्या? मॅमनी सगळ्यांना तिथे थांबवून ठेवलेलं. अरे पण तू सगळ्यांपेक्षा वेगळा आहे ना. काहीतरी शक्कल लढून तिथून निघून का नाही आलास? अरे प्रयत्न केला मी, नाही निघू शकलो. मग अरे त्या पल्लवीने एवढी मेहनत करून तुझी सेटिंग लावली होती. तुझी ऐतिहासिक भेट ती घडून देणार होती आणि तू तिथे वेळेवर पोहोचलास नाहीस. वा मित्रा वा. नाही, तुझं काही होऊ शकत नाही. अरे चुकलो मी, खाल्ली मी माती. अरे माझ्याकडे दुसरा ऑप्शन नव्हता. आणि मला ऐकवण्यापेक्षा ना काय करायचंय ते सांग. काय करायचं? मीच सांगू तुला काय करायचं ते. हे बघ, तू स्वतःला बादशाह समजत असशील, अकबर बादशाह, पण मी तुझा बिरबल नाही तुझ्या प्रत्येक प्रश्नाला उत्तर द्यायला. आणि मला एक कळत नाही रे, तू एकच चूक सातत्यानं कशी काय करू शकतो? एवढं सातत्य तू आणतो कुठून? नाही नाही, आता माझ्याकडून काही होणार नाही. तुझं तू बघून घे, माझ्याकडून काही होणार नाही. हा थँक्यू. ओ प्लीज पल्लू, मला ना तुझं खरंच काय ऐकायचं नाही, सो प्लीज. नीतू, अगं काय झालं? फोनवर का राग करतेस? फोनवर नाही तर कोणावर काढू मग? डोक्यातनं राग काढून टाक. काय झालं सांग. काही नाही. चला, काही झालं नाही ना, मग ठीक आहे. बरं, उद्याचा कार्यक्रम लक्षात आहे ना? मी कशाला लक्षात ठेवू कार्यक्रम? नाही, माझ्या कार्यक्रमाच्या डेट्स मेंटेन करायला तुला ठेवले ना सेक्रेटरी म्हणून. नीतू, तू ना खरंच खूप भाग्यवान आहेस. तुला असा मुलगा पाहायला येतोय. एवढं काय त्यात भाग्यवान वगैरे? आणि कोण आहे कोण तो? हा, आणि काय अचीवमेंट्स आहे त्याच्या आयुष्यात? जे काही आहे ते घरच्यांचंच आहे ना. आणि जे करतोय ते पण आई वडिलांच्या जीवावर करतोय. हो, पण तुझ्याशी लग्न करून ते सगळं तुझंच होणार आहे ना. आई मला कसली हाव नाहीये. अगं पण नशिबाने मिळते त्याला नाही का म्हणायचं? नतद्रष्टपणा ठरेल तो. आणि असेल ना त्याच्या आजोबांनी बाबांनी ते कमवलेलं, पण कमवले कोणासाठी? तुमच्यासाठीच ना. गिव्ह मी अ ब्रेक. आई प्लीज, मला ना या बाबतीत आता काहीच बोलायचं नाही. तू प्लीज थोडा वेळ मला एकटं सोड प्लीज. आई प्लीज, नॉट नाव. उद्याचं तरी पण लक्षात ठेव. आई माणूस आहे म्हणजे तो चुकणारच. प्रत्येकाकडून कधी ना कधी कोणती ना कोणती चूक होतेच. आणि कधी कधी न कळतही होते. आपल्याकडनं चूक झाली म्हणजे आपण करायला जातो एक आणि घडतं भलतच. आणि ह्याला जबाबदार असते ती सिच्युएशन. हो मित्रांनो, सिच्युएशन. त्यामुळे जरी वरून आपल्याला एखादी व्यक्ती चुकीची वाटली तरी खऱ्या अर्थाने त्या व्यक्तीचीच चूक आहे असं नाही. दादा. हा सुनबाई, अगं किती वेळ लावलास फोन उचलायला? एवढ्या वेळात देवानं मला उचलला असता. अगं कालपासून मी ऋषाला फोन लावतोय, तो फोन लागत नाही. तुला फोन लावतोय तर तू फोन उचलत नाही. काय झालं दादा? खूप मोठा प्रॉब्लेम झालाय का? अगं म्हणूनच तर वेड्यासारखा फोन करतोय तुला. काय झालंय पण? अगं राजेश काल रात्रीच्या एसटीनं निघून गेलाय. अरे देवा, आता हे गेले कुठे? त्याच्यात काय हिंमत आहे का तो संन्यास घेईल? रात्रीच्या एसटीनं पुण्याला गेलाय. पुण्याला? इथे काय त्यांचं? अगं ऋषी नाही का, ऋषाकडे गेलाय. अरे बापरे, काय सांगताय? हो ना. अगं मागल्या वेळेला मी राहायला गेलो ना तर माझ्या परवानगीवरून गोंधळ झाला होता. आता नव्यानं काय गोंधळ होऊन ऋषाला सर्व्हिस गमवावी लागली नाही म्हणजे मिळवली. मग आता काय करूया आपण? तू ताबडतोब जाऊन परिस्थितीचा अंदाज घे आणि मला पण कळव. हो दादा. ठेवू का? हो. वसंत विहारला चला जरा लवकर. ऋषा, बाबा तुम्ही?
कसं आहे रे? मी बरं आहे. या ना या ना. अरे येणारच आहे. तुला सरप्राईज व्हिजिट डे आलोय, कुरिअर द्या नाही आलोय मी. बाबा तुम्ही पण या. हा बॅग कोण बाप घेणार का? सॉरी सर. वा 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 रिशा, घर एकदम ज्या काय रे तुझं, आवडलं आपल्याला. पण आपली सरप्राईज व्हिजिट आवडली की नाही तुला? जबरदस्त बाबा. इनफॅक्ट तुम्ही इन्कम टॅक्स मध्ये असायला हवे होतात. म्हणजे नोकरी तेवढं सोडून बोलायचं आपल्याशी. आणि लेका मी तुला व्हिजिट द्या आलोय, तुझ्यावर धाड टाकाय नाही आलोय मी. खूप आवडली तुमची सरप्राईज विजिट. तुम्ही इथे असे याल मला अपेक्षितच नव्हतं. अरे आपल्याला आवडतच धक्के द्या, पण समोरच्या माणसाला ते झेपत नाहीत ना, म्हणून मनावर ताबा ठेवावा लागतो. हो काय? अरे सुम्या, काय रे घरचं कुणी? नाही 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 मी तर इथं काय करायलाय? तुम्ही इथं काय करायले? मी माझ्या लेकाला भेटायला आलोय. असं मी पण तुमच्या लेकाला भेटाय आलोय. अरे राजमान्य राजश्री, मी माझ्या घरला सांगून आलोय तुझ्या आणि पळून नाही आलोय. तुम्हाला कसं कळलं? मला नाही नाही, अरे कसं आहे, मी कोल्हापुरात तहसीलदार म्हणून नोकरी नाही करत मी. ते पण आहे. रिकाम टेकडा गावभर हिंडत असतो, समध्या खबरी असतात मला. नाक्या नाक्यावर, पारा पारावर, त्या तालमीमध्ये सुद्धा एकच चर्चा आहे. काय? सुम्या कोल्हापुरातनं गायब झाला. तर सांगतो, काही लोकांनी तर अफवा पसरवली. काय? सुम्याला सर्कस वाले घेऊन गेले म्हणत. माकड बनवाया नाही, जोकर बनवाया. जोकरच आहे तो. काही लोक तर बोलायला लागलेत, सुम्या मुंबईला गेला, हिरो बनाया, स्मगलर बनाया. हा. आणि तू तर इथं आहेस पुण्यात, ते पण माझ्या रिशाच्या घरी. काय करायला इथं तो? बाबा खूप मोठी कहाणी आहे. मोठी आहे ना, मग मला सांगच, मला येळच येळ आहे. काका पाणी घ्या. मी 12 गावचं पाणी प्यालेलो आहे. असं म्हणजे तुम्हाला हे पाणी नको येतं? ठेवतो. अरे आणि इकडं कशाला कोरड पडली माझ्या? नाही नाही काय काय नाही काय नाही. पात्रच आहे. बाबा तुम्ही इथे असे अचानक? लेका, तू कोल्हापूर सोडल्यापासनं मनच लागना बघ कशा. बाबा मन रमवण्यासाठी त्या तमाशाला गेलो, तिथं बी मन रमना झालं. माझा हातखंडा त्या लॉटऱ्या त्या बी लागना झाल्या. जगण्याला काही अर्थच उरला नाही असं वाटू लागलं रे रिशा. रिशा, मी तुमच्यासाठी नाश्ता बनवता. काका तुम्ही पण पटकन फ्रेश व्हा, मग फ्रेश होऊन दोघं जण बसून भरपूर गप्पा मारा. मी झणझणीत नाश्ता बनवतो. लवकर बनव रे. हा लवकर लवकर. नाही तर नाश्ता येईन अंगण वाकडं असं व्हायचं. जुना आहे बाबा. सॉरी. ओके. ऋषी, तू कशाला आलास? हे कोण? हा ना. हा ना. हा बॉयफ्रेंड आहे माझा.